आता ह्या भावड्याला कधी फोन करू, पण त्याची तर लई मदत लागणार आहे. त्याला समजा आधी सांगून ठेवायला पाहिजे. सुरवीन बाय, इकडे इकडे कसला विचार करत बसली आज? अगं बया बया बया, इकडे कुठं घुसलीस? वर कुठं बघती? कशाला आलीस तू इथं? तुला काय अक्कल बिक्कल आहे का नाही? अगं कोणी तुला बघितलं, कोणाला संशय आला तर समजा पेल्यान फिसकटल आपला. हा, ते तर असं बी काय न करता फिसकटल. म्हणजे म्हणजे काय झालं ते मी आमच्या सुनंदीला मदत करायच्या हिशोबाने सांगाय गेले ग. पण आमची आमरे जरा जास्त डेंजर आहे. दुसरं कोण नाही, पण ती आमरे आपल्या पिल्यांचा पट्ट्या बोळ करल समजा. खोय काय कितीच का तू? हा, अगं ती किती लहान आहे, करून करून काय करणार ती? हा, तिला नाही असं फक्त तुला वाटतंय. समजा आमरेला आपलं समजत कळलं आणि तिने जाऊन सत्यान मंजूला सांगितलं, आणि सत्यान मंजूला जर ही कळलं की आपण ही समजा मुद्दाम वागतोय, तर झालं मग समजा संपलं. ते बी आहेच म्हणा. मग विचार काय आहे तुझा? माझा असा विचार आहे की त्या आमरीला चांगली तोंडाव पाडायची. उद्या जाऊन तिला पैसे द्यायचं, म्हणजे आमरी चांगली तोंडाव आपटेल आणि तिचा विश्वास मी बसेल. वाट कशाची भक्ती बन, देऊन टाकी, देऊन टाकी. माझ्या दारात काय पैशाचं झाड आहे बी, रोज सकाळी झाडताना असं पैसे गोळा करायला. माझ्याकडे युग दमडे नाही. वाटलंच होतं मला. तुझा थोबड बघितल्यावरच कळलं तू काही तालीस ते. तुझ्या तोंडावरूनच कळतंय का तुझी पैशाची भूक कधी जायची नाही बघ. थांब जरा, आले. पक्कळ पैसा आहे ह्या महामायाकडं, पण हातातनं पैसा सुटतोय का तिच्या? तर मी बी लई शहाणी आहे. लग्नापातूर हिच्याकडनं असा पैसा उकळती का नाही, असा पैसा उकळती का नाही. ठीक आहे, एवढे खाय. बाजार एवढं बी नाही झालं माझ्यासाठी. मी पटकन लवकर येतं आणि या कडेकडे जा तिकडं. माझी चप्पल तिकडून फिरून घेऊन जा. अरे रस्ता जाते जाते. मग जा की फुकटे. सत्या, अरे या दिवसात फक्त आपल्या तात्याचा साहेबांची सभा आहे, दुसरं कुणाचीच नाही. म्हणजे परमिशन काढायला आलेलो आपण पहिले असू. मग पोलीस परमिशन देतील ना का? काय बलमा, अरे तू असला प्रश्न विचारतोयस व्हय? अरे अख्खा सातारा मानतोय आपल्या तात्यासाहेबांना, मग पोलिसांना परमिशन द्यावीच लागणार. चल, अरे तसं नाही म्हणत मी, ते पण आहेच खरं. परमिशन मागायला आलो आपण पहिले असू ना, दुसरं कोणच नाही. लई घासाघाशी करायला लागणार, लई विनंत्या करायला लागणार म्हणून म्हणतोय मी. बलमा बावा, हे बघ, जाधव साहेब आणि मौर्य साहेब दोघं बी आपल्या तात्यासाहेबांना मान देतात, त्यामुळे आपल्याला 100% परमिशन मिळणार आहे. तू टेन्शन नको घेऊ. काय बी बोल, म्हणजे सत्याबरोबर लग्न ठरल्यापासून ना तुझा चेहरा एकदम खुललाय. चेहऱ्यावरची लाली मग कशी एकदम खुलून दिसते. काय मग उखाणा वगैरे काय घ्यायचं ठरवलंयस का? हा 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 भारती मॅडम, मी काय काम करते तिकडे लक्ष द्या ना जरा. फक्त उखाण्याचीच तयारी करायची आहे, स्वतःच्या कामाची पण तयारी करा. प्रिया, कामावरून आठवलं हे घे, सरांनी सांगितलं होतं तुला फाईल पूर्ण करायला. ते सोड ग, तू सांग तुझं उखाण्याचं काय ठरलंय, सांग बघू. भारती मावशी, बास की, किती मस्करी करताय. लय लाज होत आहे बघा. इथं तुला एवढ्या गुदगुल्या होत आहेत,
तिथं सत्याचं काय होत असेल? तू इथं त्याची आठवण काढते, त्याला तिकडे उचक्या लागत असतील आणि तो लगेच इथं येईल. येईल काय? सत्य आलाय. वाघमारे मॅडम नमस्कार. सत्या तू इथं कसं काय? अहो काय नाही, तुमची परवानगी घ्यायला आलो होतो. मग असं असेल ना तर आधी माझी परमिशन घ्यायची आणि मगच. सत्या तुला अजिबात धीर धरवत नाही मी. तू डायरेक्ट इथं आताच परमिशन मागायला? अहो मग परवानगी घ्यायला दुसरीकडे कुठे जायचं? काय हो भारती मावशी? बरोबर आहे. अजिबात नाही मिळणार परवानगी. नाही मिळणार. ठीक आहे, मी बी परवानगी घेतल्याशिवाय इथनं जातच नसतो. बघूया काय करता येईल. सत्या आता जास्त होत्या तुझं. अहो, काय जास्त होतोय वाघमारे मॅडम? सर परवानगी तर मागायला आलोय मी. हे बघा, परवानगी मिळाली तरच सगळ्या पुढच्या गोष्टी होतील ना. आणि आधी सगळे मी तयारी करून बसलोय. वाघमारे काय बोलताय तुम्ही असं? म्हणजे तू सगळी पुढची तयारी केलीस रे? होय. सत्या मी नाही तुझा हा हट पुरवू शकत. हट्ट? अहो हट्ट काय त्यात वाघमारे? नियमानुसार परवानगी मागतोय तुमची, त्यात हट्ट कसला आला? ते तसले नियम बियम मला सांगू नकोस तू. तुला घाई झाली ते बोल की. अहो वाघमारे मॅडम, त्याचं काय चुकतंय ते तरी सांगा की. अहो रितसर तू परमिशन मागतोय, देऊन टाका. अरे एवढं काय, तुम्ही जवळच आहे, त्याच्या हक्काच आहे, देऊन टाका लगेच. द्या द्या. आता इथं सत्या काय बी काय? सत्या तू याला बी सगळं सांगितलंस? ए बलमा, तू उगाच उंदराला मांजर साक्ष राहू नको आता. अहो वाघमारे मॅडम, तुम्ही शांत व्हा पहिले, शांत व्हा. आणि काय उंदीर काय मांजर? अहो तात्यासाहेब तुम्हाला एवढं मुलगी मानतात, पोलिसांचा एवढं रिस्पेक्ट ठेवतात, वर्दीचा रिस्पेक्ट ठेवतात, नेहमी कायद्यानं वागतात. आणि त्यांच्या सभेला तुम्ही परवानगी द्यायला एवढं अडून बसलाय. दिस इज नॉट फेअर बरं का वाघमारे मॅडम. तात्यासाहेबांच्या सभेची परवानगी मागायला आलाय वे? हा, मग तुम्हाला काय वाटलं? हे बघा, अरे आपण नाही का काल रात्री भेटलो होतो आणि तुला माझ्या हातात रात्रीच्याला काय हातावर काय? सांगतो तुला, सांगतो. सांग की सत्या. अरे तुला सांगतो म्हणलं की नंतर मी. आता मला सांगायला काय, मी जवळच आहे ना, सांग की. वाघमारे मॅडम तुम्ही सांगा. सत्या तूच सांगा आता काय. सांगतो तुला, चल तुला सगळं सांगतो. किती आहेत? काय हो, असं कोणी चोरागत येतं का? सांगायचं नाही तुम्ही आहे म्हणून. चोरून कोणी पैसे मोजतं का? सांगायचं नाही कोणी दिलेत ते. तुम्ही दिले? ओ मंजुनी पगार द्यायला सुरुवात केली वाटतं. तिने तर आता पगार माझ्या हातात देणंच बंद केले. मंजुनी पैसे बंद केले, तिने पगार दिला नाही. मग पैसे कुठून आणले रत्ने? तू काय केलं नाही रे? कान पेन चोऱ्याने केला, दाकाने टाकलं, कुठं दरोडून नाही टाकलं? खरं खरं सांगा, कुठून आलेत पैसे ते? मी असलं पाप करीन का कधी? नाही ना, तू किती चांगली आहे. मग तुमच्या बायकोला लय डोसकं आहे. ती लय हुशार आहे हो. तिला चांगलं ठाव आहे कुणाकडनं पैसे कसं काढायचं. ऐका, मी का नाही मम्मी साहेबाकडे गेले. कळलं का? असं झालं. हुशार आहेस तू. अगं ज्याच्याकडनं पैसे येऊ शकत नाहीत तिकडे तू एवढे घेऊन आली आहेस. मम्मी
पैसे कुठली कुठून आले पप्पा पैसे कुठले सांग कुठून आले सांग सांग जे तू आता मला सांगितलं तिला 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 म्हणजे तिच्या मनाला तुझ्या मम्मीच्या मनाला ते सांगितलंय ना ते सांग सांग खरं ते सांग तू तिच्या हे पैसे मी तुझ्या आणि मंजूच्या लग्नासाठी साठवलं होतं म्हणलं होतं तुझं आणि मंजूचं लगीन लय थाटामाटात करायचं म्हणून कितीतरी दिवस आम्ही तुझं पप्पा आणि मी एका टायमाला खाऊन दिस काढलं पण हे पैसे साठवलं पण आता ते शक्य नाही म्हणून मी ठरवलं हे पैसा आता मंजू आणि सत्याच्या लग्नासाठी सुनंदीला मदत म्हणून द्यायचं म्हणून मी पैसा मोजत होते सॉरी मम्मी सॉरी चुकलो मम्मी तू कधीच बदलले खरं मी तुझ्यावर टावड घेत होतो खरंच चुकलं माझं सॉरी सॉरी मम्मी मला माफ कर तिच्या मी तुझं लगीन लय धुमधडाक्यात लावेन गुरुजी या तुमच्या बाकीच्या गोष्टी सगळ्या बाजूला राहू द्या चांगल्यातला चांगला मुहूर्त बघून लग्नाची तारीख काढा आधी होय गुरुजी माझ्या लग्नासाठी एकदम मस्त मुहूर्त काढा आणि लवकरात लवकर येईल अशी तारीख काढा चालेल चालेल ठीक आहे एकोणीस आणि 21 तारखेचा मुहूर्त चांगला आहे मग 21 तारीख फिक्स करून टाका ठीक आहे सत्या तुला चालेल ना होय पप्पा नाही म्हणजे तसा विचार केला तर वेळ आपल्याकडे फार कमी आहे. पण मग तयारी आपल्याला जोरात करावी लागेल म्हणजे आता आपण घरी गेल्या सगळ्यात आधी सामानाची लिस्ट बनवूयात मायाला पण लावू का आम्हाला आणि महत्वाचं म्हणजे सुपारी फोडायचा कार्यक्रम पटकन उरकूयात काय गुरुजी होय वाघमारे आता तुम्ही सुद्धा तयार राहा थोड्याच दिवसात तुम्ही मिसेस मंजिरी सत्यजित सुर्वे होणार आहे आत्ते दीदीच्या लग्नासाठी जे पैसे देणार होतीस ते द्यायला आल्यास होय आत्ते तू का नाही लय म्हणजे लय मोठ्या मनाची आहेस बघ दे दे इकडे दे दे आई आई आमरे अगं आई हे पैसे आहेत ना आत्यानं आपल्या दीदीच्या लग्नासाठी दिले सत्या काय रे इथं मी तर आलेलं आवडलं नाही का तुम्हाला बरं ठीक आहे जा तुम्ही काय म्हणला का तुम्ही वाघमारे ठीक आहे आता तुम्ही म्हणताय तर थांबतो वाघमारे एक महत्वाचं काम होतं तुमच्याकडे बोल अहो आमच्या घरातले आपल्या लग्नाचं मुहूर्त काढण्यासाठी पाक मागा लागल्यात आणि सुपारी फोडण्याच्या कार्यक्रमाचं निरोपण लवकरच देतील तुमच्या घरच्यांना सांगते मी आईला चल येते
अहो वाघमारे 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 असं काय करताय? अजून एक महत्वाची गोष्ट बोलायची होती तुमच्याशी. बोल लवकर, कुणीतरी बघल नाही तर. बघू दे की मग. त्याला काय झालं तो? मी माझ्या होणाऱ्या बायकोशी बोलायला आलोय. चोरी थोडीच केल्या. हो बघा, मी माझ्या बायकोशी बोलतो बघ. सत्य काय? गप. किती घाबरता वाघमारे. मला ते परवानगी बद्दल बोलायचं होतं. अरे दिली की मग अशीच, आता काय परत? तात्यासाहेबांच्या सभेची परवानगी नाही हो वाघमारे. काय तुम्हाला काय वाटतं एवढ्या रात्री इथं मी सभेची परवानगी मागायला येईन? अहो आपला नाही काय विषय झाला की परवानगी घेतल्याशिवाय पुढे नाही जायचं. परवानगी त्या परवानगीबद्दल बोलतोय वाघमारे. मी काय म्हणतोय, एक तुमच्या हातांवर गोडशी पप्पी. सत्या, अरे काय पण काय? सत्या, आई नाही तर अमृता बघतील. खुळा झालेस काय तू? जा बघू इथून जा. हो वाघमारे हो. आता आई आणि अमरी इथं बघायला येणार आहेत तेवढ्यासाठी आणि लगेच होईल ना हातावर पप्पी घेऊन. त्यासाठी एवढं काय? सत्या, थोड्याच दिवसात मी तुझी हक्काची बायको होणार आहे. जे असेल ते तेव्हा बघू. नाही नाही नाही, तसलं काय नको. हे बघा, एकदा जर तुम्ही माझ्या बायको झाला तर काय होईल? तर रोज तुम्ही माझा जीव काढत बसाल, रोज माझ्या संग भांडाल, रोज माझ्यावर चिडाल. त्यापेक्षा मी काय म्हणतोय, आपलं लग्न व्हायच्या आधी गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड सारखं फील घेऊ ना. सत्या, कोण मी भांडणार? मी राग करते? मी चिडचिड नाही करते? नाही, अजिबात नाही. कधी कुठे चिडलाय तुम्ही? नाही म्हणजे चिडला तरी चालेल तुम्ही, पण परवानगी द्या की. आता तर मी परवानगी देतच नसते. वाघमारे अहो असं काय करताय? प्लीज एकदा, प्लीज वाघमारे. नाही सत्या. वाघमारे सत्या, मी तू मिळेल परवानगी? दिन रात सखे तुझं सपान पाहिलं, काळजाचं फूल तुझ्या पायी ग वाहिलं. स्वप्नामधून तू जातीया हसून तू, विरहाचं ऊन सखे किती साहू ग. 7 जन्माची तुझी माझी गाठ ग, तुझ सांग वाट तुझी किती पाहू ग. मन तुझ्या माग धावा भटालाया तुझं नाव, मधावानी ग्वाड लागलं. तुझीच गधून गाई सुचना ग तुझं काही, जीवाला या याड लागलं, जीवाला या याड लागलं. हा कधी संपणार आहे सगळं काय माहित. एकतर अभ्यास पण नीट होईना झालाय आणि जॉब पण मिळेना झालाय. कसं व्हायचं काय माहित. तिथे
दिदे दिदे, अगं अशी का बघते हाताकडं? दिदे, लागले का काय हाताला? काय ग, काय झालं? अगं हाताला लागले का काय? बघू, दाखव मला. नाही, काय नाही लागलं. अगं असं कसं काय नाही झालं? दाखव इकडे, दे. अगं काय लागलेलं नाहीये. दिदे बघू म्हणलंय ना तुला. अगं मी सांगते ना काय लागलं नाहीये. अगं दिदे थांब, मी मलम लावून देते. आणि इकडे. अगं दे. अगं नाही झालं तर का? रे, हे काय अजून झोपला नाही हो तुम्ही? झोपा बरं का आता. दिदे, तू काय झालंय सांगतेस की मी आईला उठवू परत? आई, आमरे, आईला नको उठू, ती दमली, झोपू देतील. मला सांग काय झालंय हाताला? अगं मगाशी मी कामावरनं आले ना, तेव्हा बाहेर काय झालं बाहेर? दिदे, दुखापत झाली हे सांगायला एवढं काय लाजायचं असते ग? सांग ना काय झालंय ते. आमरे, कसं सांगू तुला? तुला नाही कळायचं. बर, मला नाही ना कळायचं, मग आईला बरोबर कळ. आय आमरे, सांगते, थांब. मगाशी मी कामावरनं आले ना, तेव्हा बाहेर सत्य आला होता आणि त्यानं काय बोल की पुढचं. त्यानं माझ्या हातावर किस केलं. अगं बाई, म्हणून एवढ्या लाजत होत्या होय आमच्या कॉन्स्टेबल मंजू मॅडम.